नमस्कार मित्रांनो, शिव सह्याद्री ग्रामीण निसर्ग पर्यटन पहा. इथं लोक रोडवरती कचरा टाकतात. आता इथं आपण झाडं लावली आहेत. पहा या बाजूने झाडं वगैरे लावली आहेत, शोची झाडं वगैरे लावलात. तरी लोक अशी रोडवरती आणून कचरा टाकतात. घंटागाडी येऊन सुद्धा रोडवरती कोपऱ्यावरती वगैरे कचरा टाकतात. आता तुम्ही सांगा, आता काय करतं नेमकं? पाहू शकता, एवढं ही झाडं आपण ग्रामपंचायती माध्यमातून लावलेली ही झाडं वगैरे सगळी. पण तरी सुद्धा लोक रोडवरती भाडे तत्वावर राहणारी लोक पिशवीमध्ये कचरा घेऊन कामाला जाताना अशा ठिकाणी टाकतात. आता इथं आपण एकदम स्वच्छता केली. पहा, इथं अशोक आंब्याचं झाड आहे. एवढी झाडं लावून स्वच्छता. आणि इथं बॅनर पण लावला होता. हे बघा मित्रांनो, इथं बॅनर लावला होता. कोणतरी बॅनर फाडला. हा बॅनर लावला होता. मग अशा प्रकारे लोक इथं कचरा टाकतात. जे लोक कचरा टाकतात मित्रांनो, हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवा, जेणेकरून त्यांना लाज वाटून ते कचरा रोडवरती टाकणार नाही. धन्यवाद मित्रांनो, पाहू शकता लोक अशा प्रकारे कचरा जाळतात. पण कचरा जरी जाळला तरी हे जे प्लास्टिक आहे हे खाली राहतात आणि दूर होऊन पाहू शकता तुम्ही, याने वायू प्रदूषण होत आहे पूर्णपणे. पहा, असा रोडवर टाकून कचरा जाळला जातो. जरी कचरा जाळला तरी याचं प्लास्टिक खाली, हे बघा विरघळलेलं प्लास्टिक हे तसंच राहत आहे. पाहू शकता तुम्ही. पहा, याने वायू प्रदूषण होत आहे कचऱ्याने, धुराने. धुराने एकदम म्हणजे असं श्वास सुद्धा घेता येत नाही. अशा प्रकारे याचं वायू प्रदूषण होत आहे. पाहू शकता किती बेकार धूर आहे हा प्लास्टिकचा. घातक प्लास्टिक आहे, एक खतरनाक आहे.